हॅलो बाय, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. फर्स्ट टाईम ह्या जो जिथं आलो आहे ना तिथं फर्स्ट टाईम आलो आहे. हे जिथं आलो आहे त्याचं नाव आहे मौज रेल्वे स्टेशन. बघू शकता तुम्ही, हे बघा, हे आहे मौज रेल्वे स्टेशन. आणि इथं मी पहिला हा ब्लॉग आहे माझा. आणि तुम्ही बघू शकता इथं पण इलेक्ट्रिक खांबचं काम नाही. इकडे तर माहीत नाही म्हणजे कुठपर्यंत झालं कुठपर्यंत नाही, पण इकडे तर लांबपर्यंत दिसत नाही. आणि इकडे बघू शकता तुम्ही तो जो बोर्ड दिसतो येलो कलरचा, त्याच्या पुढं भरपूर एकदम लांब आम्ही तिकडूनच चालत आलो. तिकडं खूप लांबपर्यंत इलेक्ट्रिक खांबचं काम झालेलं आहे. आणि हे आहे असं स्टेशन ह्याचं मौजचं काम चालूच आहे. ह्याचं म्हणजे बाथरूम वगैरे झाले, थोडंफार झाले. आणि हे पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली त्यांनी, त्याचं पण काम चालू पूर्ण नाही झालेलं. आणि इथं जे आहे ते वॉशरूमची टंकी आहे. आणि इथं हे 2 फ्लोअरचे, खाली 1 फ्लोअर आहे आणि वरती 1 फ्लोअर आहे. असे 2 फ्लोअरचं स्टेशन आहे. मध्ये पण दाखवलं असं, पण गेट बंद केलेलं आहे. आणि बघा हे पण वॉकिंग चालण्यासाठीच आहे हे पण. आणि पायऱ्या पण केल्या. मध्ये पण बोर्ड वगैरे लावून ठेवलेले आहे त्यांनी. फक्त तिकीट काउंटर नाही लावलेलं, बोर्ड बाकी सगळं लावलं. ते वेलकमचं राहिले, म्हणजे भरपूर बोर्ड लावायचे राहिले. ते दिसतंय इथे लॉक लावले, त्याच्यामुळे नाही मध्ये जाता येणार. आणि इकडे येत आहे वॉशरूम आहे. आणि हे वरून खाली जाण्यासाठी. तर खाली आपण जाऊया. हे बघा, हे असं वॉकिंगचं आहे. स्टेशन वरती येण्यासाठी असं हे केलेलं आहे त्यांनी, पायऱ्या. म्हणजे इथे पायऱ्या करतील किंवा असं पण राहील, माहीत नाही तर काय करतील. पण हे वरती जाण्यासाठी, स्टेशनवरती जाण्यासाठी हे हा मार्ग. वरनं जाऊ खालून थांब तिथंच, मी आलो. तिकडे जायचं आपल्या परत. आमचं ना थोडंसं आम्ही ना लॉंग रूटने आलो. बरं झालं ते आलो, तर आम्हाला ते पोलचं काम तरी दिसतं. भरपूर झालं तिकडे. हा आहे बॅक साईडचा एरिया. हे बघा, हा आहे बॅक साईडचा एरिया. आणि त्यांनी इथं पण गेट लॉक करून लावलेलं आहे. आणि तिकडनं मोकळे. तर बघू जाता येते का इकडं. खालूनच जावं लागणार आहे. चला तर मग जाऊ. हे एवढा मोठा पाईप लावलेला आहे. तर हे आहे बघा, ऊपर जाने के लिए रास्ता नहीं है ना, ऊपर से ऊपर जाना पड़ेगा. अरे हा एवढं हे असं आहे मध्ये.
इथं पण बाथरूममध्ये वाटतं. हे बघा, त्यांनी ते जेवणाची यांची सुविधा. आणि इकडे काय आहे, हे एक रूम आहे. तर असं आहे इंटरमध्ये ग्राउंड फ्लोअरचं. त्याच्या वरती थोडंसं वरचं दाखवतो. तर हे बघा, हे आहे आपलं मौजचं स्टेशन. इथे पण मस्त आहे बरं का, असं एन्व्हायरमेंट, शेती वगैरे, झाडं. हे बघा, आणि एकदम लांब तिकडं, खूप लांबपर्यंत. आम्ही ना जिथून चालत आलो का त्याच्या पलीकडे सुद्धा इलेक्ट्रिक खांबचं काम, म्हणजे खांब असे ठेवलेले आहेत. अजून त्याला ते सिमेंट वगैरे लावून पॅक नाही केलं, पण ठेवले आहेत. पण भरपूर पुढं नेऊन ठेवलं आहे. तर आता आपण थोडंसं तिकडे जाऊ, तिकडचं पण काम दाखवतो. काय केलं तिकडं काम चालू आहे त्यांचं. आणि हे बघा, हे पण पोलचं, म्हणजे पोल लावण्यासाठी त्यांचं हे पण करून खड्डा पण खांदून ठेवलेलं आहे त्यांनी. फक्त पोल लावायचं काम बाकी आहे आता. आणि तिकडं खडी येऊन पडलेली. असा रस्ता आहे खालून. आता आम्ही तिकडनं आलो, माहीत नाही हा रस्ता कुठं जातोय, पण खाली एक रस्ता दिसतोय. आणि जे रे ही डबल पटरी आली, तर कसं काय करणार माहीत नाही. पण हे पटरी जी पडली ना डबल, ती पण खूप लांबपर्यंत पडलेली बरं का. मला वाटतं जी ट्रेन आली ना तीच आली का काय माहिती. इकडे बीडला जी ट्रेन आली ती पटरी घेऊन आली का इकडं पण. इकडं काम चालू आहे ह्यांचं वरपर्यंत. म्हणजे भरपूर ठिकाणी तुम्हाला म्हणलं, मी जसं म्हणलं होतं ना की भरपूर ठिकाणी म्हणजे जे स्टेशनच्या लोकेशनच्या पुढं किंवा काही काही स्टेशनच्या ठिकाणी असं इलेक्ट्रिक खांब असे ठेवून ठेवलेले. पण इथं भरपूर असं हे म्हणजे खांब जे आहेत ना, रेल्वेचे खांब, इलेक्ट्रिक खांब, ते भरपूर इथं म्हणजे असं काम झालेले. पुढं तुम्हाला पुढं बघितल्यावर दिसणार आहे किती झाले. हे बघा, ये जो बीड को जो ट्रेन आई थी ना पटरी लेके, वो इधर भी आई थी? अच्छा, उसने छोड़ा ये? अच्छा, आगे तक छोड़ा है। और जो इलेक्ट्रिक पोल का काम तो यहाँ सबसे ज़्यादा हुआ है। इधर आगे मतलब बीड उधर नहीं हुआ, बीड का नहीं पता, पर उसके आगे. तर जी बीडला आली होती ना ट्रेन पटरी घेऊन, तर तिनेच हे रोड पुढे गेले वाटतं टाकत. तर एवढं असं काम झालं आहे या मौज स्टेशनला. म्हणजे काम चालूच आहे, पूर्ण नाही झालं. कलर वगैरे दिले, बोर्ड वगैरे लावला आहे. मधलं ते काम झालं आहे भरपूर प्रमाणात. आज थोडं राहिले, पण असं भरपूर झालेलं आहे. तर आता आपण जाऊ तिकडं, ते तुम्हाला तिकडचं पण दाखवतो. ते ह्याचं इलेक्ट्रिक खांब. शिराळ पडले म्हणून ते बरं वाटतं. आता ऊन एवढं आहे ना, बापरे.
पण ताजंच काम आहे. हे काय गोंधळी वगैरे हातरली याच्यावर. हे बघा असे 2 बोर्ड लावले आहे, एक इकडं आणि एक तिकडं. बघा हा बोर्ड. हे बघा जसं की तुम्हाला म्हणलं होतं ना, पुढं इलेक्ट्रिक खांबचं काम झालेलं आहे. म्हणजे असे पोल ना, असे फक्त इलेक्ट्रिक खांब जे आहेत ना ते त्या ह्याच्यामध्ये सोडलेले आहेत. फक्त त्याला अजून पॅक वगैरे करायचं राहिलेलं आहे. इथे राहिलं आहे खांब टाकायचं. आणि हे असेच खांबचे काम ना खूप लांबपर्यंत झालेले आहे. आता हे कुठपर्यंत झाले ते नाही माहीत, पण खूपच म्हणजे इथं लवकर होईल याचं इलेक्ट्रिक खांबचं काम. आणि ही जे एक्स्ट्रा पटरी जी आली ना ती पण खूप लांबपर्यंत टाकली. म्हणजे ती ट्रेन डायरेक्ट असं आता इकडे इथपर्यंत गेली असते, त्या परळीपर्यंत गेली असणार टाकीत टाकीत. बघा एवढं लांब ना आलं तर माहिती आहे का किती लांब आहे. तुम्हाला बोर्ड पण नाही दिसणार एवढं लांब गेलं तर आम्ही. आणि इथं गाडी लावलेली, इथून आम्ही चलत म्हणजे आम्हाला रस्ताच समजलं नाही. डायरेक्शनने आलो तर इथं दाखवलं लोकेशन आणि स्टेशन निघलं तिकडं. त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे पण तुम्हाला दाखवते येईन एवढं लांब. मग आम्ही असं चालत आलो. ते एवढं खूप लांब आहे ते स्टेशन. आणि रस्ता एक्झॅक्ट कुठून येते माहीत नाही. नेक्स्ट टाईम आलो तर दाखवलं वाटलं तर. आणि इकडे बघू शकतो मी अजून खांबचे काम झालेले म्हणजे पुढे झालेले आहे. तर असा होता मौज रेल्वे स्टेशनचा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला मौज रेल्वे स्टेशनचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त शेअर पण करा, जेणेकरून ज्यांना माहीत नाही स्टेशनची माहिती त्यांना समजेल. तर आपण भेटू अशाच एक इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.